कामासाठी घरी बोलवलं आणि महिलेनं ट्रॅप मध्ये अडकवलं। अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलचा प्रयत्न। व्यावसायिकाला मागितली तब्बल 20 लाखांची खंडणी। धुळ्यातल्या घटनेनं मोठी खळबळ। महिलेच्या माध्यमातून एखाद्याला ट्रॅप मध्ये अडकवलं जातं। तुमचे खासगी क्षण लपून शूट केले जातात आणि नंतर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जातो। एखाद्याला आयुष्यातून उठवणारा हा प्रकार आहे। अशा अनेक घटना तुम्ही मागच्या काही दिवसात ऐकल्या असतील, पण धुळ्यातली घटना याच्याही पुढची आहे। खासगी व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीनं धुळ्यात काय केलंय, मग त्या टोळीसोबत काय झालंय, हेच या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊयात। घडलं असं की धुळ्यातल्या एका व्यावसायिकाच्या संपर्कात एक महिला आलेली होती। या महिलेनं आपल्याला नोकरीबद्दल बोलायचंय असं म्हणून व्यावसायिकाला देवपूरमध्ये एका घरी नेलं। तिथं त्या व्यावसायिकाची गळाभेट घेत जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच महिलेचे साथीदार तिथे येऊन धडकले। त्यांनी व्यावसायिकाचा त्याच अवस्थेतला व्हिडिओ शूट केला आणि इथूनच सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा प्रकार। आरोपींनी व्यावसायिकाला अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची, बलात्काराची फिर्याद दाखल करण्याची धमकी दिली। याच धमक्या देत व्यावसायिकाला तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली। व्यावसायिकाने मोठ्या हिमतीनं हा सगळा प्रकार पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली आणि इथंच आरोपींचा डाव फसला। पोलिसांनी तातडीनं सूत्र फिरवली आणि या प्रकरणात खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघांना अटक केली। पोलिसांनी या प्रकरणात नरेश गवळी, रवींद्र डोंगरे तसंच एका तरुणीसह अन्य 2 महिला आणि 3 पुरुषांना अटक केली आहे। दरम्यान या प्रकरणात देवपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती सुद्धा दिली आहे। याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी अशी आहे की एक ग्रुप आहे, त्याच्यामधला जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याची ही मोडस ऑपरेंडी आहे की एखाद्या महिलेला प्रद्युम्न करणं, की एखाद्या फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरनं एखाद्या माणसाला त्याच्यामध्ये ट्रॅप करणं, मग त्याला एखाद्या घरात बोलवणं आणि त्या अनुषंगाने आधीच आतमध्ये लपलेली माणसं त्याचा व्हिडिओ काढतात आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करतात। या प्रकरणामध्ये देखील एका महिलेला त्यांनी असंच त्याच्या गँगमध्ये समाविष्ट करून एका माणसाला XYZ माणसाला तिथे बोलवलं होतं आणि त्याच्या काही व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी शूट केले आणि सुरुवातीला त्यांनी 20 लाखाची खंडणी याच्यामध्ये सेक्सटॉर्शनमध्ये मागितली। सदर XYZ जो माणूस आहे तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप लावून याच्यामध्ये 2 माणसं आणि ती महिला देखील यांना आम्ही अटक केलेली आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी नरेश गवळी याची एक टोळी आहे। या टोळीतल्या महिला आणि पुरुष साथीदारांच्या मदतीनं तो अशा लोकांना जाळ्यात अडकवतो आणि त्यांचे व्हिडिओ शूट करून त्यांना खंडणी मागतो। हीच या आरोपीची मोडस ऑपरेंडी आहे। त्यामुळे या आरोपीनं आणखी किती लोकांना असा चुना लावलाय, किती लोकांना आयुष्यातून उठवलंय, हे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे। धुळ्यातल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।